नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखोक मावळ. मित्रांनो, खऱ्या अर्थाने सुवर्णकार समाजातील युवा रत्नांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आपण हे मुलाखतीचं सत्र सुरू करतोय. आणि आज या सत्रामध्ये पहिली मुलाखत म्हणजेच एका युवा रत्नाची, सौ सोनाली अभय बेल्लेकर. खऱ्या अर्थाने सोनालीबद्दल सांगायचं म्हटलं तर एक यशस्वी फायनान्शियल ऍडवायझर, कन्सल्टंट असा त्यांचा प्रवास, आणि असाच हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण आपल्या रोखोकच्या माध्यमातून आपल्या पुढे आणतोय. तर मी पुनश्च सोनालीचं सहर्ष स्वागत करतो. सोनाली, तुझं पुनश्च स्वागत. सर्वप्रथम मी नितीन फाकटकर सर यांचे आभार मानते. त्यांनी हा अगदी स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे, ज्यामध्ये सुवर्णरत्नांना संधी दिली जाते आणि त्यांना त्यांची जी काही यशोगाथा आहे ती मांडण्याची एक संधी उपलब्ध केली जाते. त्याबद्दल अगदी स्वागत सर. मला वाटतं सोनाली, खऱ्या अर्थाने आजची ही मुलाखत सुरू करण्यापूर्वी मला वाटतं की आज बरेच आपल्या समाजामध्ये तुझ्यासारखी युवा रत्न आहेत, बरोबर की नाही? पण खऱ्या अर्थाने मला वाटतं की एक तुमच्या सर्वांचा प्रेरणादायी प्रवास हा समाजापुढे आला पाहिजे, बरोबर की नाही? तर मला वाटतं की सुरुवात आपण तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडनं करूया. मला सांगायला आवडेल, माझे आजोबा हे विश्व हिंदू परिषदाचे मावळ जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तसेच सुवर्ण समाजामध्ये जो आळंदी समाज आहे त्यामध्येही त्यांनी 25 वर्ष कार्य उत्तम प्रकारे केलेलं आहे. माझे वडील विजय खुल्लम हे उत्तम व्यावसायिक आहेत. त्यामध्ये मला एक विशेष उल्लेख करावासा वाटतो की बिझनेस करणं आणि कारागिरी करणं यात फरक आहे. कारण कारागिरीमध्ये दागिने घडवले जातात आणि आजही आपण म्हणतात ना की अपनी कमिटमेंट वो खुद करते है और एक बार कमिटमेंट करली तो वो खुद की भी नहीं सुनते. वयाच्या सिनियर सिटीजन वयामध्ये ते उत्तमरित्या काम करतात. उत्तम नाही, एखाद्या तरुणाला लाजून असे तुझे एवढे लाजून सुद्धा काम करतात. आम्ही सगळं डोळ्यासमोर पाहत असतो. येस, ती प्रेरणा आम्ही घेतो. तसेच माझे भाऊ मला एक भाऊ आहे, 3 बहिणी आहेत. सगळ्या वेल सेटल्ड आहेत त्यांच्या प्रोफेशनमध्ये आणि आम्ही हे सगळं आमच्या वडिलांकडनं, आजोबांकडनं हा जो त्यांनी रचलेला पाया आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सासर थोडंसं तुला डिस्टर्ब करतो. जसं तू वडिलांचा नावाचा उल्लेख केला, मला वाटतं तुझे आजोबा म्हणजे मावळातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील एक विश्व हिंदू परिषद असेल, RSS हे त्यातलं एक मोठं प्रस्थ. त्यांच्या नावाचा उल्लेख नक्कीच मला वाटतं या मुलाखतीच्या मधनं झाला पाहिजे. दत्तात्रय विष्णुपंत खोल्लम असं माझ्या आजोबांचं नाव आहे. बरोबर. आणि ही त्यांची नात, बरोबर की नाही, लिगसी पुढे नेते. मला वाटतं ह्या साईडची पार्श्वभूमी ऐकायला आवडेल आम्हाला. सासरकडचं माझं आडनाव आहे बेल्लेकर. माझ्या सासऱ्यांचं नाव श्रीराम शिवराम बेल्लेकर. तेही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे. म्हाळुंगे पडवळ हे आमचं तिकडचं गाव आहे. माझे हजबंड अभय बेल्लेकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून त्यांनी कार्यरत बरेच वर्ष त्यांनी काम केलंय. आजही ते शिपिंग कंपनीमध्ये काम करतात. माझे दीर हे, मला वाटतं पुढची मुलाखत नक्की कॅप्टन साहेबांची घ्यावी लागेल. युवरत्नच म्हणायचं ना. म्हणजे 7 समुद्रात पार त्यांचा प्रवास झालेला आहे आणि ते एक पॅशन आहे. त्यांच्याकडून खूप काही विजन पॅशन मिळतं. माझे दीर जे आहेत ते प्लॅन्ट हेड आहेत कंपनीमध्ये. माझी जाव आहे, तिने लेक्चरर म्हणून मॅथमॅटिशियन सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे. तर एज्युकेशनल बॅकग्राऊंडची सांगड आणि व्यवसायाचा रिस्क मॅनेजमेंटची फॅमिलीकडचा टोटल प्रवास हे कॉम्बिनेशनचा एक्सपिरियन्स मला कामी आला. मला वाटतं की कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकत असताना म्हणजे रत्न तरी किती ऐकावी, तर या कुटुंबाकडनं ऐकण्यासारखं आहे. थोडक्यात आपला शैक्षणिक प्रवास, कारण आज खऱ्या अर्थाने मला वाटतं की सर्वांना नक्की कळलं पाहिजे की आपल्या या समाजात सुद्धा उच्च शिक्षित असंख्य आहेत आणि त्यातली एक सोनाली. शैक्षणिक प्रवासामध्ये सांगायचं झालं तर कोइन्सिडेंटली नितीन सर आणि मी बालविकास विद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालंय आणि ते मी हेलन मेसचं अगदी मनपूर्वक म्हणजे आभार मानायचे वाटतात. कारण त्यांच्यामुळे आमचं जे इंग्लिश आहे ते वेगळ्या लेवलला गेलं. एज्युकेशन जे झालं ते MCOM झालेलं आहे आणि प्लस बिझनेस मॅनेजमेंट केलं. अनेक आमच्या फील्डमधल्याही बऱ्याचशा डिग्र्या मिळालेल्या आहेत. मला वाटतं की सोनी, जसं मी मागाशी सोनाली नमूद केलं की खऱ्या अर्थाने आजची ही मुलाखत म्हणजे तुमच्या सर्व तरुणांचा समाजाला परिचय करून देणं, बरोबर की नाही? तर मला वाटतं की आज जसं मी मागाशी उल्लेख केला की नाव यू आर सक्सेसफुल ऍज अ फायनान्शियल कन्सल्टंट, बरोबर की नाही? तर मला वाटतं की म्हणजे हे क्षेत्र निवडण्यामागचं नक्की काय कारण?
आता हे क्षेत्र निवडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय की शिपिंगमध्ये हजबंड काम करतात, त्यांना 6 महिने सुट्टी, 6 महिने व्यवसाय. तर फ्लेक्झिबिलिटी, एखाद्या लेडीजला काम करताना फ्लेक्झिबिलिटी, कारण तिला वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करणं गरजेचं आहे. राईट. कॉर्पोरेट्समध्ये मला मला संधी मिळाली, कॉर्पोरेट्समध्ये पण काम केलं, पण त्यावेळेला तुम्हाला तेवढी टाइम कमिटमेंट देणं शक्य होत नाही. आणि म्हणजे थोडक्यात परिवार सुद्धा बॅलन्स करता आला पाहिजे का महिलेला? तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण वर्सिटिलिटी हे लेडीजला डेफिनेटली फक्त सक्सेस बिझनेस पॅरामीटर्स किंवा नोकरीच्या पॅरामीटर्समध्ये न करता फॅमिलीलाही तितकाच आपण क्वालिटी वेळ देणं हे फार महत्वाचं आहे. आणि मग मला वाटतं की म्हणजे हेच मुख्य कारण होतं. मला वाटतं की जसं आता तू नमूद केलं की बाबा हे सगळं बॅलन्स करण्यासाठी फायनान्शियल कन्सल्टंट तू निवडलं. नक्की काय म्हणजे या फील्डचं स्वरूप काय हे अगदी सोप्या भाषेमध्ये मला वाटतं तरुण पिढीला कळणं गरजेचं आहे. कारण आपल्या समाजामध्ये सुद्धा फायनान्शियल यशस्वी कन्सल्टंट आहे ही कदाचित बऱ्याच जणांना माहिती पण नसतील, पण या माध्यमातून नक्कीच सर्वांना ते माहीत झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ना, ऍज अ इन्शुरन्स हे नोबल प्रोफेशन आहे, इन्व्हेस्टमेंट नोबल प्रोफेशन आहे, पण ज्या ज्या वेळेला या फायनान्शियल डिसिजन घ्याव्या लागतात त्यावेळेला नेहमी मेल डॉमिनेटेड असतात. लेडीजला विचारलं तर लेडीज म्हणतात फायनान्शियल माझे हसबंड बघते. एक्सेप्शन्स असतील, पण माझी इच्छा आहे की लेडीजनी पुढे यावं, त्यांनी फायनान्शियल जे नॉलेज आहे ते अक्वायर करावं, कारण त्याचा लाईफ टाईम त्यांना नक्कीच फायदा होईल. डिसिजन मेकिंगमध्ये पुढे यावं. या प्रोफेशनमध्ये बेसिकली रिस्क मॅनेजमेंट येते, फॅमिलीचं प्रोटेक्शन येतं, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा इन्व्हेस्टमेंटची सेक्युरिटी येते. त्यामुळे नक्कीच हे प्रोफेशन नोबल आहे असं मला वाटतं. या आजच्या काळात याची किती नक्की म्हणजे आपण याला किती महत्व दिलं पाहिजे? कारण अजून सुद्धा मी बघतो की बऱ्याच प्रमाणात लोक याच्याकडे काही वेळा दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतात. तर या माध्यमातून नक्की आपण आज इन्शुरन्स आणि त्याचा आपल्या आयुष्यामधला रोल यावरती थोडंसं विश्लेषण केलं तर बरं होईल. इन्शुरन्स आपण जर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फायनान्शियल पिरामिड असतं, आणि फायनान्शियल पिरामिड किंवा एखादी बिल्डिंग असेल त्याचा पाया, त्याचं फाउंडेशन असतं. तर फॅमिलीच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्शुरन्स हा त्याचा पाया आहे मला असं वाटतं. कारण कधीही कुठली अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाली, म्हणजे बरोबर. कुठली डिसॅबिलिटी आली, डेथ झाली, तर त्या केसमध्ये पूर्ण कौटुंबिक फायनान्शियल सगळे हलतात, आणि त्याचा जर म्हणजे कुटुंब कोसळायला वेळ लागत नाही अशा वेळेस. पण प्लॅनिंग असेल तर डेफिनेटली तसा इमोशनल लॉस आहे तो होतो, पण फायनान्शियल लॉस कमीत कमी कम्पेन्सेट होतो या माध्यमातून असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात की जर तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये सुरक्षित आयुष्य जगायचं असेल तर या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ही सुख नाही. सोनाली, थोडक्यात हा प्रवास ऐकत असताना आज एक महिला म्हणून मला वाटतं की बऱ्याच फील्डमध्ये तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात, पण इन्शुरन्स फील्डमध्ये असे काही चॅलेंजेस एक महिला म्हणून फेस करावे लागतात? नक्कीच करावे लागतात. इन्शुरन्स फील्डमध्ये कसं तुम्ही अननोन लोकांना भेटता. अननोन लोकांना आम्ही बेसिकली भेटताना आम्हाला काय काळजी घ्यायची, खरंच रिक्वायरमेंट आहे का, मॉरल हझार्ड आहे का. मॉरल हझार्ड म्हणजे काय, सपोज एखाद्याला काही हेल्थ हिस्ट्री असेल आणि तो आमच्याकडे इन्शुरन्स घ्यायच्या अशा म्हणजे अशा उद्देशाने आला, तर आम्हाला ते फिल्टर करणं गरजेचं आहे. कितपत तो घेणारा पर्सन जेन्युन आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि रिस्क जशी इन्शुरन्समध्ये असते तशी आम्हालाही रिस्क असते की आम्ही राईट क्लायंट सिलेक्ट करावं आणि जेन्युन सर्व्हिस द्यावी. बरोबर, राईट क्लायंट. अजून काही थोडंसं पुढं? त्या व्यतिरिक्त चॅलेंजेस काय येतात, बेसिकली चॅलेंजेस हे आहे की त्यामध्ये प्रोफेशनल कन्सल्टंट अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके आहे. जर तुम्ही राईट सोल्युशन दिलं नाही क्लायंटला, तर त्या केसमध्ये त्या फील्डमध्ये लोकांचा विश्वास संपादन करणं किंवा प्रॉपर सर्व्हिस देणं हे इम्पॉर्टंट आहे. ते ट्रस्ट बिल्डिंग जर झालं नाही तर तुमचा प्रॉपर तुम्ही सर्व्हिस क्लायंटला देऊ शकत नाही. मग तू आता हे सगळं जे ऍज अ कन्सल्टंट आता जे काम करते, तुझं असं प्रोफेशनल ऑफिस का घरून करत असते सगळं? नाही, माझी टीम आहे प्रोफेशनल ऑफिस, म्हणजे आपण फुल टाइम यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाची ग्रेट. तुझं स्वतःच टीम सुद्धा आहे? टीम सुद्धा आहे. थोडक्यात मग आम्हाला थोडंसं हे तुझ्या नाही त्याचं कारण असं आहे की मी परत सांगतो की या मुलाखतीचा मुख्य उद्देश हाच आहे की आपली रत्न आपल्या लोकांना कळणं गरजेचं आहे. टीम आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे, मला सुद्धा टू बी व्हेरी फ्रँक मला माहित नव्हतं एवढी मोठी व्याप्ती आहे तुझी. टीम आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की टीम ही सगळी महिलांची टीम आहे. वा. आणि त्या अगदी उत्तमरित्या त्यांचा म्हणजे आम्हाला संधी नाही त्याच्यात. आम्ही फक्त पॉलिसी काढायच्या. त्याही उत्तमरित्या सपोर्ट करतात आहे. ती इकोसिस्टम आणि आम्ही त्यांना फॅमिली मेंबर्स म्हणूनच कन्सिडर करतो. पूर्ण सर्व्हिसिंगचं काम ते पाहतात. आणि मला अजून एक उल्लेख करायचा वाटतो की बऱ्याच कम्युनिटीजमध्ये बघा फॅमिली ऍज अ बिझनेसमध्ये येतात, आणि जेव्हा फॅमिली बिझनेसमध्ये येते ना तेव्हा ती लिगसी नेक्स्ट लेवलला जाते. ते खरंच खूप आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे की कुठलीच हर्डल्स आपल्याला येत नाही.
ॲज अ टीम म्हणून आपण खूप मस्त प्रकारे काम करू शकतो. मग आता हे ऑफिस आता कुठं आहे? हे मोशी प्राधिकरणमध्ये लोकेटेड आहे. ओके. हो, पाईन रोडला इट इज इन मॉल, वा. ऑफिशियल मॉलमध्ये होतं. मला वाटतं की नक्कीच विशेषतः तरुण पिढीने आणि विशेषतः महिला वर्गाने नक्कीच ही प्रेरणा घ्यावी की आपल्या समाजातील एका तरुण महिलेचं स्वतःचं ऑफिस आणि स्वतःचा स्टाफ, म्हणजे मला वाटतं की दिस इज अ बिग अचिव्हमेंट. आणि मला आज खरंच अभिमान वाटतो की ही तुमच्यासारखी रत्न मी समाजापुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं की प्रत्येकाच्या फील्डमध्ये काही मेमोरेबल मुवमेंट्स असतात, अविस्मरणीय क्षण असतात, बरोबर की नाही? त्याच्या संपूर्ण प्रवासात असतात. तर काय म्हणजे मला वाटतं की तुझ्या या प्रवासात तू आज काय उल्लेख करणार आहे? मला त्यात उल्लेख असे अनेक मोमेंट्स आहेत. कोणता मोमेंट सांगू हा प्रश्न आहे. पण एक मोमेंट अशी आहे की यूएसचा जेव्हा व्हिसा काढायचा होता तेव्हा 70 लोकांच्या टीमचा इंटरव्ह्यू, त्याचं प्रतिनिधित्व माझ्याकडे होतं. वा. माझा इंटरव्ह्यू झाला आणि बाकीच्यांचा इट वॉज जस्ट अ फॉर्मॅलिटी. आणि तो बिझनेस कॉन्फरन्स लॉस एंजेलिसला अटेंड करणं आणि त्यातले मिळणारे क्वालिटी गायडन्स स्टाफ बेसिकली क्लायंटसाठी त्याचा उपयोग होणं ही एक मोठी गोष्ट आहे. दुसरा एक तुम्हाला सांगावंसं वाटेल की एनआरआय सेगमेंटमध्ये बाहेरच्या कंट्रीजमध्ये जाऊन आपण तिथे प्रमोट करणं किंवा गायडन्स देणं हा एक आमच्या प्रोफेशन मधला एक ओके. वेगळा सो विषय म्हणजे तू आहे. अब्रॉड सुद्धा? 14 कंट्रीजमध्ये माझे क्लायंट्स कार्यरत आहे. वा. आणि लास्ट इयरला फॉरेन करन्सीमध्ये अर्न करण्याचा दुबईमध्ये मला चान्स मिळाला. विराम्समध्ये अर्न करायची संधी मिळाली. तो एक गोल्डन मोमेंट आहे. मला वाटतं की जे फक्त पतिदेव साता समुद्रापार पलीकडे गेले नाही तर तू सुद्धा पोचली, बरोबर की नाही? आणि ते सुद्धा या फील्डच्या माध्यमातून. मला वाटतं की जसं मी अगदी सुरुवातीपासून नमूद करतोय की एक यशस्वी फायनान्शियल कन्सल्टंट मिसेस सोनाली बेल्लेकर. तर नक्की काय या यशाचं रहस्य, म्हणजे काय याचं फॉर्म्युला काय तू आज तरुणांपुढे मांडणार आहे? कारण शेवटी लोकांना काय असतं सोनाली, आज नाही म्हणलं तरी किती वर्ष आता ह्या 14 वर्ष, बरोबर की नाही? लोकांना 14 वर्षाचा खडतर प्रवास दिसत नसतो. लोकांना आजचं सोनालीचं ग्लॅमरस ऑफिस, तिच्याकडनं असणारा स्टाफ, बरोबर की नाही? तिचं हायफाय इंग्लिश, तिचं राहणीमान, तिची 4 व्हीलर, तिचे क्लायंट्स, हे सगळं दिसत असतं, बरोबर की नाही? पण लोकांना याच्या मागचा जो केलेला संघर्ष असतो हा सगळा फार कमी लोकांना याची माहिती असते. तर नक्की काय म्हणजे आज याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तू केलेला संघर्ष काय, नक्की याचा फॉर्म्युला काय होता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट, माझ्या सगळ्या असंख्य क्लायंट्सचा असणारा माझ्यावरती विश्वास, ट्रस्ट आणि स्पिरिच्युअली म्हणायला गेलं तर समर्थ स्वामींची कृपा. आणि या तिघांचं सुवर्ण संगम जर साथ असेल ना तर आपण विश्वामध्ये कुठेही पुढे जाऊ शकतो. ज्या ड्रीम्स आहेत ते अचीव्ह करू शकतो. मला वाटतं की जरी आता तू उल्लेख केला की हा 14 वर्षाचा प्रवास, बरोबर की नाही? पण सोनाली इथं थांबणारी नव्हे. तर आम्ही अगदी लहानपणापासून ओळखतोय की यू आर अँबिशियस. तर नक्की येणाऱ्या काळात या फील्डमधनं अजून काय, म्हणजे काय टार्गेट्स आहे किंवा काय नक्की अँबिशन्स आहे, हे सुद्धा आम्हाला या माध्यमातून ऐकायला आवडते. माझ्या नेक्स्ट 5 इयर्सचं विजन ऑलरेडी प्लॅन आहे. मला 10,000 कुटुंबांना, त्यांना क्लेम्स असो, त्यांना काही नवीन इन्व्हेस्टमेंट असो, त्याचं कन्सल्टेशन असो, गायडन्स असो, हे योग्यरित्या देण्याचं काम करायचं आहे. जेणेकरून कधीही लोकांना कुठली सर्व्हिस लागली त्यामध्ये क्वालिटी सर्व्हिस आणि अश्युअर्ड सर्व्हिस लागली तर डेफिनेटली वेलवर्क त्यांना नक्कीच त्याच्यामध्ये मदत करणार आहे. हे पुढचं माझं निर्णय. ओके. म्हणजे पुढच्या 5 वर्षाचं सुद्धा तुझं आत्ताचं विजन रेडी आहे. सोनाली, मला वाटतं की आपली आवड ही जर आपला व्यवसाय झाली तर त्याचा कितपत फायदा होतो? कारण असं म्हटलं जातं ना की तुम्हाला जर ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल आणि तोच तुम्ही जर तुमचं प्रोफेशन बनवलं तर नक्कीच ते यशस्वीच्या मार्गावर जातं. आणि ते आता आम्ही पाहतोय 14 वर्षाचा प्रवास. काय सांगणार या? पॅशन इक्वल टू प्रोफेशन. त्यामध्ये ना असं म्हणतात की इनेट्स म्हणजे आपल्याला आतून इनबॉर्न जे टॅलेंट मिळतं ना त्या टॅलेंटसाठी आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाही. ते आपल्याला म्हणजे एन्जॉय करावं असं वाटतं. कारण आपल्याला कधी आपण थकत नाही. जे आवडतं ते आपण करतो. त्यामुळे आपण पॅशन आणि प्रोफेशन इथे सुपर कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. म्हणजे जर पॅशन असेल तर आणि तेच तुम्ही जर तुमचं प्रोफेशन बनवलं तर नक्कीच मला वाटतं की दॅट इज अ परफेक्ट पार्ट टू सक्सेस, बरोबर की नाही? सोनाली, मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज जो सगळा आम्ही प्रवास ऐकला, या प्रवासामध्ये जसं मी मागाशी सुद्धा नमूद केलं की फक्त ब्राईटर साईड दिसते आम्हाला, बरोबर की नाही? कुठंतरी असं सुरुवातीला तुलाही वाटलं असेल की बाबा आता
नाही होते किंवा मी गिव्हअप करते किंवा काय म्हणजे काय असे कुठेतरी काय असे चॅलेंजेस फेस करायला लागले? कारण हे काय विचारतो मी, लोकांना फक्त म्हणजे यश 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 हेच दिसत असतं. आणि मी एक नापासांची शाळा चालवतो, अपयशी सगळे विद्यार्थी माझ्याकडे असतात, त्याच्यामुळे अपयश काय असते मला चांगलं माहिती. तर नक्कीच या माध्यमातून बाबा म्हणजे काय याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतील ना की त्या तुला सुद्धा फेस कराव्या लागतात. टचवूड फार जास्ती प्रॉब्लेम फेस करावे लागले नाही, पण अगेन जेव्हा आपण क्वालिटी स्टाफ सिलेक्ट करतो त्यांचे इश्यूज कोविडच्या पिरियडमध्ये प्रत्येकालाच बेसिकली प्रॉब्लेम फेस करावे लागले. ओके, कोविडचा काळ म्हणजे थोडासा टफ होता, बिझनेस वाईज नाही पण मॅनेजमेंट वाईज बाकी Okay. गोष्टी. आणि जेव्हा या फील्डमध्ये नवीन आले, जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा आपल्याला फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे स्वाभिमानी असणं हे फार महत्वाचं आहे. फॅमिली मेंबर्सकडनं तर मी बिझनेससाठी कॅपिटल घेऊ शकले असते, पण सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिने मी ते मॅनेज केलं. एक काळ असा आला की हसबंड म्हणाले की मला 3-4 महिने शिफ्ट्सला डिले होणार आहे, माझा पण पगार उशिरा येणार. बापरे. तर त्या महिन्यामध्ये माझं 50,000 इन्कम मी अर्न केलं आणि तिथून मी आतापर्यंत कुठल्याही फॅमिली मेंबरवरती फायनान्शियली डिपेंडेंट नाहीये. टोटली ते मॅनेज करू शकते. कारण एक असं आपल्याला आयुष्यामध्ये एखादा असा म्हणतो ना, नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर असा जर एखादा काळ आला तर आपण त्याच्यात एकदम जिद्दीने दुप्पट प्रयत्न करतो आणि दॅट इज अ ते कॅरी फॉरवर्ड करतो लाईफमध्ये. तो नेहमी आपला एक लर्निंग लेसन असतो असं मला वाटतं. मग तिथून कधी मागे वळून बघितलं. ग्रेट. म्हणजे थोडक्यात की कोविडचा काळ हा सगळ्यांसाठी चॅलेंजिंग होता, पण तो सुद्धा तू यशस्वीरित्या पार केला, बरोबर की नाही? मला वाटतं की कदाचित ही मुलाखत बऱ्याच तरुणींना प्रेरणा देऊ शकेल ज्यांना इन्शुरन्स सेक्टरमध्ये यायचं वगैरे नाही. तर ह्या माध्यमातून तू येणाऱ्या काळात इन्शुरन्स सेक्टरला किती महत्व राहणार आहे किंवा ह्या फील्डमध्ये किती ऑपॉर्च्युनिटीज वाढणार आहे, काय आज या माध्यमातून सांगणार आहे? कारण काय झालंय, आमच्याकडे जो विद्यार्थी वर्ग असतो त्यातल्या बऱ्याच जणांना डॉक्टर, इंजिनियर एवढं माहित असतं, बरोबर. पण ही सुद्धा किती महत्वाची फील्ड आहे आणि याच्यात सुद्धा मला वाटतं स्काय इज द लिमिट असं म्हणायला म्हणजे अतिशक्ती होणार नाही आहे याच्यात, स्काय इज द लिमिट म्हणण्याला, बरोबर. तर काय म्हणजे येणाऱ्या काळात तू काय या तरुणांना सांगणार की खरं त्याच्यामध्ये फ्युचर आहे, तुम्ही नक्की या, आव्हान काय करणार आहे तू? असं आहे की इंडियामध्ये इन्शुरन्सचं पेनिट्रेशन कमी आहे, फॅमिलीज तर पॉप्युलेशन तर वाढतच जाणार आहे आणि या फील्डमध्ये त्यांना फ्लेक्झिबिलिटी, इव्हन मुलांसाठी जर का अर्न अँड लर्न स्कीम्स असतात तसं पार्ट टाइम सुद्धा ते या फील्डमध्ये येऊ शकतात. त्यांची आवड निर्माण झाली तर फ्लेक्झिबली त्यांचा स्केल अप बिझनेस करू शकतात आणि स्काय इज द लिमिट. जेवढे तुम्ही कष्ट कराल तेवढे तुम्ही या फील्डमध्ये पुढे जातात. कष्ट इन द सेन्स काय ना, स्मार्ट वर्क आहे, राईट गायडन्स आहे, तुम्हाला राईट सोल्युशन मिळाला, कोणीतरी गाईड करणारा पर्सन मिळाला तर तुम्ही नक्कीच स्केल अप करू शकता. आणि लेडीजसाठी तर डेफिनेटली फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे इट इज अ व्हेरी गुड प्रोफेशन. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज आपल्या ह्या सत्रातली ही पहिली मुलाखत आणि अतिशय प्रेरणादायी की इन्शुरन्स सेक्टरमध्ये एखादी तरुणी किती मोठी झेप घेऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोनाली अभय बेल्लेकर. मला वाटतं की आपल्या कन्क्लुडिंग पार्टकडे जात असताना एक आपला रॅपिड राऊंड असतो आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो. तर आपण थोडंसं रॅपिड राऊंड जाऊन याच्यामध्ये फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे, जसं तुम्ही क्लायंटला इन्शुरन्सच्या बाबतीत एक्सप्लेन करता असेल ते एक्सप्लेनेशन नको, ओके? 2 आवडत्या डिशेस. पुरणपोळी आणि पाणीपुरी. वा. 2 आवडते चित्रपट. दंगल आणि 3 इडियट्स. मला वाटतं की आता इन्शुरन्स मध्ये 14 वर्षाचा प्रवास, त्याच्यात कॅप्टन साहेब नेव्हीमध्ये होते, म्हणजे आता टुरिझम हे कुठेतरी प्रायोरिटी असेल, बरोबर की नाही? तर आवडते 2 टुरिस्ट स्पॉट. मॉरिशियस आहे, कंट्री फेवरेट आहे, आणि सिंगापूर. वा. 2 आवडती पुस्तकं. ॲटॉमिक हॅबिट्स आणि द सिक्रेट. आयुष्यातील 2 आदर्श. आदर्श म्हणजे टाटा आणि शिवाजी महाराज. वा. मला वाटतं की जाता जाता एक आगळा वेगळा ही मालिका आपण सुरू केली, तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या समाजातील विशेषतः तरुणींना काय आव्हान करणार? उद्योजक व्हा. उद्योजक होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही क्रिएटर व्हा, देन जॉब, असं म्हणतात ना, जॉब गिवर व्हा, देन जॉब सीकर. आणि त्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पण मिळेल. तुम्हाला तुमचे जे काही कला गुण आहेत त्याचंही पुढे वाढण्यासाठी तुम्हाला चान्स मिळेल. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तुम्ही उद्योगात आलात तर डेफिनेटली स्काय इज द लिमिट आणि अनेक उद्योजक तुम्हाला साथ देतील. तरुणींनी यात येणं डेफिनेटली म्हणजे रेकमेंडेड आहे. मला वाटतं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या समाजातील अशीच असंख्य युवारत्न आपल्या पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये विविध क्षेत्रातील आपण युवारत्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्या सत्रातली पहिली मुलाखत आणि अतिशय प्रेरणादायी
मी पुनश्च आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या सौ सोनाली आबे बेल्लेकर मी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आपला बहुमूल्य वेळ इथं दिला. धन्यवाद.